बरोबर. तुम्हाला पैसा त्यांना वाटतंय आम्हाला ही गोष्टी कळत नाहीत का? सगळं कळतंय. सगळे एकूण एकाचं रेकॉर्डिंग ऐकावं तिथं. ह्यानं मला कुस्ती मागितली, ही रेकॉर्डिंग ऐका. त्यानं मला ती कुस्ती मागितली, रेकॉर्डिंग ऐका. बाबांनो आम्ही म्हणतो राम राम. तुम्ही बघा, जो ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडल. जो आज तुम्ही स्टँडर्ड पद्धतीनं चोरी करताय, बरोबर आहे काय तुम्हाला प्रेक्षक ग्रामस्थ यात्रा कमिटी पैशाला कमी करीत नाही. तुम्ही लाख 2-2 लाख रुपये घेता, 50-50 हजार रुपये घेता. आज ग्रामीण भागात बघा 1 लाख रुपये कमवायचं म्हटलं तर त्याला 4 वर्ष मेहनत करावं लागते सालगड्याला. होय होय सर. तुम्ही एका तासात, तुम्हाला पण खर्च आहे. आम्ही म्हणत नाही की तुम्ही काटा कुस्ती करा, हाकण पडला तरी चालेल, काय फरक पडत नाही, पण नुरा कुस्ती केली नाही पाहिजे. नुरा कुस्ती करू नका. त्या माणसाचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही. ते तुमचे पैसे पचणार नाहीत तुम्हाला. आता तुम्हाला वाटतंय पैशाचे बंडल तुमच्याकडे येतात. कोण लाख मिळत असेल, कोणाला 2 लाख रुपये मिळत, कोणाला 10,000 रुपये मिळत असतील काय, परंतु तीच पैसे तुम्हाला परतफेड करावं लागेल. हा, हे लक्षात ठेवा. गाडवून घोड्याची रेस लावली, त्या गाडवाला किती जरी इंजेक्शन दिलं तर ती काही घोडं बनणार आहे का? नाही बनणार. ती खाचरच राहणार, ती घोडच राहणार. घोडं आणि गाडव ती गाडव. तशी परिस्थिती आहे. अहो, साध्या मैदानच्या कुस्तीला सुद्धा तुम्ही ड्रॉप घेताय, चुकीचं आहे. कुठल्याही तालमीत, माझ्या तालमीतला असू द्या, चुकीचं करतोय त्याला चुकीचंच म्हणलं पाहिजे, तरच ती सातत्य आहे, त्याच्यात मजा आहे. नाहीतर एखादं लय चांगला पहिलवान आणि ड्रॉप घेतोय, काय त्याचा अर्थ आहे? त्याचं मला सांगा, त्याचं करिअर काय? मैदानी कुस्ती म्हणजे करिअर आहे का? आज लय मी मैदानी कुस्ती करतो, लय हिंदुस्थानात पाडतो. अरे म्हातारपणाला तुझ्याकडे आरसा काय सांगायला? मी हिंद केसरी आहे, मी अर्जुन अवॉर्डी आहे, मी ऑलिम्पियन आहे. तुला कोण जाऊ देईल तिथं? तुझी ड्रॉप टेस्ट होती. आता एशियन गेम्स मेडलिस्ट आहे, तुम्हाला स्पर्धेत खेळल्या. जय हिंद जय भारत. आज पुण्यनगरीमध्ये आलेलो आहे, जी नगरी शिक्षणासाठी ओळखली जाते अशी नगरी म्हणजे पुण्यनगरी. त्या पुण्यनगरीमध्ये आज आम्ही आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल जांभूळवाडी हे गाव आहे. हे महान मल्ल रुस्तुम हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामांची तालीम, त्याबरोबर त्यांचा आवडता पट्टा तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पैलवान काका पवार. आणि आज ज्यांच्या समोर मी बसलेलो आहे, ही जी व्यक्ती आहे, यांचं नाव आहे आंतरराष्ट्रीय पैलवान गोविंद पवार. मला हे आवर्जून सांगायचं आहे की एका सर्वसाधारण परिवाराचा आलेला मुलगा आहे. म्हणजे कुठलं राजेश्रेय पाठीमागं नाही, बिना राजेश्रेयाचा आलेला पैलवान आहे, आंतरराष्ट्रीय पदापर्यंत पोहोचलेला पैलवान आहे. तर असा महान पैलवान गोविंद पवार, जे अनेक आंतरराष्ट्रीय मेडल, नॅशनल मेडल, स्टेटची मेडल, उपमहाराष्ट्र केसरी अशी अनेक पारितोषिकं यांच्या नावं असलेला पैलवान आहे. आज यांच्याजवळ आलेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे या ठिकाणी पैलवानांना मार्गदर्शन करताना आम्हाला कळतंय की पैलवान बघितलं की आत लगेच पळून जातोय. याचा अर्थ आदराची भीती या पैलवानाची त्यांच्याजवळ आहे, हे आज दिसतं आहे. तर यांच्याजवळ आलेला आहे. यांच्याकडून आपण आता कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. तर नमस्कार. आता झोपतनं उठवलंय तुम्हाला, त्याबद्दल मला माफ करा. नाही तर पैलवान म्हणलं की नुसतं झोपलेलं असतो, जर उठवलं तर त्याला राग येतो. पण तुम्हाला राग आला तर आम्ही मला माफी करा. तात्या, तुमचं बालपण थोडं सांगा की कसं होतं? बालपण आम्ही गावीच होतो. लातूर जिल्ह्यात साई म्हणून गाव आहे, तिथंच मी 11 वर्षाचा होईपर्यंत तिथंच होतो. बरोबर. तालीम 11 वर्ष गावात पण आमच्या तालीम आहे चांगली. वडील पैलवान होते? वडील पैलवान नव्हते, वडील माळकरी होते. म्हणजे वारकरी संप्रदायात होते वडील. बरोबर. बरेच वर्ष त्यांनी आळंदी ते पंढरपूर पायी 45 वर्ष पायीवारी केली. वडिलांनी. कुस्ती सुरुवात गावातच म्हणजे बंधुराज छोटा करत होता का? म्हणजे आजोबा होते कुस्ती खेळणारे, चांगले पैलवान होते ते, त्या भागातले नामांकित पैलवान होते. तुमचे आजोबा? हा, आमचे आजोबा. परंतु ती मधल्या पिढी म्हणजे त्यांच्या मुलं काही खेळले नाहीत दोन्ही पण. आणि पुन्हा नंतर मग आम्ही खेळलो. म्हणजे जसं थोरले भाऊ, आजोबा मग तालमीत घेऊन जात होते आम्हाला तिथं गावातल्या, आणि आम्ही पण जायचो रोज तालमीत. मग त्याचं वजन बारकं तुमचं दोघांचं पण? लय वजन. मला वाटतं 20-22 किलोचं असेल. तेव्हापासून सुरुवात? हो, तेव्हापासून सुरुवात. मग तुम्ही शालेयमध्ये कुस्ती खेळला का? हो, खेळलो. कुठे खेळला? शालेयला माझं नॅशनलला मेडल आहे, हिसारला. मी मला वाटते अंडर
17ला होतो. बर बर 17 त्यावेळेच वर्षाच्या आतल्या ह्याला माझं मिडल होतं. आपलं नॅशनलला, स्कूल नॅशनलला काय कोणतं मिडल मिळालं? मला वाटते 2nd नंबर होता माझा. 2nd नंबर, बरोबर. मग तुमच्या भावासंग तुम्ही बारका असताना लढत करत होता का, म्हणजे काकांच्या बरोबर करत होता का लढत? कधीतरी करायचं असं, म्हणजे काही माझ्यात आणि त्यांच्यात बहुतेक 7-8 वर्षाचा गॅप आहे. म्हणजे मोठे होते तुमच्यापेक्षा बरेच? माझ्यापेक्षा मोठे होते. मी सगळ्यात, आम्ही 5 जण भाऊ, 5 जणांमध्ये मी सगळ्यात लहान. बर. हां. आणि सगळ्यात मोठे ते थोरले भाऊ चांगले पैलवान होते त्या भागातले, म्हणजे नामांकित पैलवान होते. मग त्यांचं बघून आम्ही पण शिकत गेलो. पुन्हा काकासाहेबांना पुन्हा बिराजदार मामाच्या तालमीत आलो. त्यांचा गावी असतानाच नॅशनलला यायला नंबर आहे. कोणाचा? काकासाहेबांचा. म्हणजे इथं तालमीत अगोदर पण नॅशनल त्यांचा नंबर आहे नॅशनलला. हा 1900 मला वाटतं 81-82ला हिंदी केसरी झाल्या होत्या नाशिकला. बर. म्हणजे आजपासून 45 वर्षापूर्वी. हा काकासाहेबांचं त्या टायमाला गोल्ड होतं. बर बर बर. मग ते त्याची वेगळीच ऊर्जा होती ना तुम्हाला त्या गोष्टीची? हो. बरोबर. लहानपणापासून गावात असतानाच स्टेटला ही नंबर होता त्यांचा. बरोबर. तुमचा? मी गावातून आल्याच्या नंतर 6 महिन्यात माझा नंबर बसला होता. कुठे? इथं पुण्यात बिराजदारामाच्या तालमीत आलो ना, 6 महिन्यातच माझा नंबर बसला होता. बर. मग पुण्यात ज्यावेळी तुम्ही आता तुमचा पुण्याचा प्रवास सुरू झाला, पुण्यात तुम्ही डायरेक्ट ह्याच तालमीत झाला का? ह्या नाही, मग ही काकासाहेबांनी नंतरून बांधली, उभा केली. बर. आमची पहिल्याची तालीम प्रॉपर गोकुळ वसाहत तालीम. बर. ती कुठं? हरिश्चंद्र बिराजदार मामांची तालीम गोकुळ वसाहत तालीम, ती भवानीपेठमध्ये. बर बर बर. म्हणजे त्या टायमाला बरेच म्हणजे मोठे पैलवान झाले तिथं पण. तानाजी बनकर महाराज केसरी झाले, छोटा रावसाहेब मगर महाराज केसरी झाले, परत नंतर राहुल काळभोर झाला, दत्ता गायकवाड झाले, परत विक्की बनकर झाले, परत मला वाटतं चंद्रास निमगिरे झाले. असे 6 का 7 महाराज केसरी झाले तिथं. बर. त्या तालमीतले? हा. आणि कितीतरी इंटरनॅशनल पैलवान झाले. माझ्या अंदाजानं 25-30 पैलवान तरी इंटरनॅशनल झाले. म्हणजे काकासाहेब तिथंच अर्जुन अवॉर्डी झाले. आणि काकासाहेब तिथंच त्याच तालमीत जवळजवळ 35 वेळा म्हणजे एशियन गेम्स खेळले. 35 वेळा? हो, 35 वेळा. काटा. त्या टायमिंगला तरी एकच वेळा म्हणजे टीम जायची इंडियाची. आता तरी महिन्यातनं 2-3 वेळा टीम जाते. त्या टायमिंगला असं जर म्हणजे काकासाहेब ज्या टायमिंगला खेळत होते त्या टायमिंगला अशी टीम गेली असते तर काकासाहेबांची 200-300 वेळा इंडियाचं म्हणजे इंडियाकडनं हे केलं असतं. म्हणजे स्टार खेळाडूच होते ते. इंडियातले जवळजवळ 12 वर्ष स्टार खेळाडू होते. मला 15 नॅशनलला गोल्ड आहेत काकासाहेबांचे, सिनियर नॅशनलला 15 गोल्ड, 12 नॅशनल चॅम्पियनशिप आणि 4 नॅशनल गेम्स, राष्ट्रीय स्पर्धा जी असतात म्हणजे ऑल ओव्हर गेम नॅशनल गेम्स म्हणतात त्याला. ऑल गेम वाल्या स्पर्धेला नॅशनल गेम्स आणि नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये नुसती कुस्तीची स्पर्धा होती. बर. त्याच्यात 12 गोल्ड आहेत काकासाहेबांचे. क्या बात, क्या बात. आता ऑलिम्पिकला जाण्याचा काकांचा डाव हुकला असं मी गोष्ट ऐकली. पप्पू यादवना भरपूर काकांनी मारलं होतं. काकासाहेबांनी त्यांना 17 वेळा हरवलं होतं पप्पू यादवला. 17 वेळा? हा, पहिलं 17 वेळा हरवलं होतं. कुणाला झालं म्हणायचं ते टिपू सुलतान कोण गजनी सारखं झालं. तसा खेळ झाला तो. बरोबर का? तसाच खेळ झाला. हा. म्हणजे तुमचं काय त्याचं नाव, महाराजा पृथ्वीराज चव्हाणानं हरवलं 17 वेळा. हा, त्या पद्धतीनं झालं. हा. मग काय झालं? मग तिथं काय झालं, काकासाहेबाला 2-3 वेळा वजन कमी जास्त करायला लावलं. तेव्हा बाहेर देशातच आहे, तेव्हा आलाच नाही. मग 3 वेळा काकासाहेबांनी 48 किलोला वजन आणलं. आणि त्याच्यात काय झालं, स्टेडियम तेव्हा जून-जुलैमध्ये गरमी असते दिल्लीमध्ये. बरोबर, माहिती आहे. ते ट्रायल घेतली त्या टायमाला. त्यांनी काय केलं, काकासाहेबांना त्यांना हरवायचंच होतं. म्हणजे हा, बर, पार्सलिटी करून. हा. 3-3.5 मिनिट काही कुस्तीला पॅशूटच दिलं नाही. आणि 3-3.5 मिनिटाच्या नंतर तेव्हा 5 मिनिटाची कुस्ती लगातार होती. मग त्याच्यात काय झालं, कुणाचाच कुणाला पॉईंट नाही. 3.5 मिनिटाच्या नंतरून पप्पू यादवला पॅशो दिला. आणि तेव्हा घाम आलता लई. घामानं घसरायचं नुसतं, चिकवल असं जरी मोकळं जरी फिरलं तरी घामानं भिजायचं तिथं. बरोबर. आणि त्या टायमाला मग कुस्ती होती. मग कुस्तीच्या टायमाला घाम आला लई. ती जी डाव करेल ती काकासाहेबाच्याच अंगावर यायचा. सरकायचा. हा. पहिले सुरू 3.5 मिनिटाच्या नंतर पॅशो दिला, खाली बसलं की भारंदाज मारते काकासाहेबांच्या किंवा अंगावर आला. मग त्या टायमाला असे गुण गेले. मस्त प्रयत्न केला, परंतु ती मागं पळायचा पप्पू यादव. आता ती कसं असते म्हणजे बोलणं झालं, ही
पण त्याच्यात स्टार चांगले होते हा. पप्पू यादव. त्यामुळे तो झाला. हा, पण तो एक अन्याय झाला हे मी ऐकण्यात आलं होतं माझ्या अन्याय बाहेर 100% झाला. महाराष्ट्रातले लोक सांगतात. तीन वेळा तो बाहेर देशातच आहे. 3 वेळा काकासाहेबांनी वजन केलं. परत 8 दिवसांनी ट्रायल, परत 4 दिवसांनी ट्रायल. तुम्हाला नॅशनल इंटरनॅशनल किती गोल्ड मिळाले किंवा इंटरनॅशनल मेडल किती मिळाले? गोल्ड नाही मिळालं मला. मी 6 का 7 वेळा इंटरनॅशनल खेळलो. माझा नंबर नाही बसला कुठल्या स्पर्धेमध्ये. बर, तिथं नाही बसला. पार्टिसिपेट केलं बर. सगळ्या स्पर्धेत. देशात किती वेळा बसला? देशात माझं जवळजवळ सगळे मिळून 13 मेडल आहेत. म्हणजे देशाचे? हा. आणि राज्यात? राज्यात मला वाटतं एक 10-12 वेळा तर असतील मेडल. हा, 10 वेळा. त्यात मी 7 गोल्ड असतील माझे त्याच्यात. बर बर. राज्यात गोल्ड. किती किलो वजन घेतात? मी 74ला आणि 68ला खेळायचो. बर बर. मग आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेला खेळला का हो? महाराष्ट्र केसरीला खेळलो मी. हा. महाराष्ट्र केसरीला मी 5 वेळा खेळलो ओपनच्या गटात. हा. मी वजन किती होतं ओपन गटात माझं खेळताना? वजन 74-75 किलो वजन. मग 75 ला ओपन गटात कसं काय खेळला? ओपनचा गट असं होतं ते. त्या टाइमला आम्ही काय करायचो, जरा थोडं इथं लंगुटाच्या आतमध्ये एक गट्टू केला 7 किलोचा. हा. हा. म्हणजे कसला गट्टू होता? ते लोखंडी वजनाला? शिष्याचा बनविला होता, शिष्यमचा. हा हा. ते कोणाला दिसून यायचं नाही. हा. मग आमचं वजन 73-74 किलो असतं. म्हणजे बरेच जण पहिलवान असे होते, जसं की रवींद्र पाटील झालं, मानगेकर, हा, परत भरत मेकाले झालं आणि मी झालं. आम्ही तिघांचं वजन कधीच वाढायचं नाही. 83-84 असं कधीच झालं नाही. बघा, आमचं वजन 74-75-76 म्हणजे एंड आमचा 76 कुस्ती खेळतोयचा झाला. बरं, मग वजन वाढवायचं का? आम्ही काय करायचो, मग ते गट्टू लावायचो 7 किलोचा. ते मापाला बनवूनच घेतला होता आम्ही. लंगुटाच्या आतमध्ये हे करून घ्यायचो लावून. ते कुणाला दिसायचं नाही पंचांना. तेव्हा त्यावेळेसपासून कास्ट्यूम घालून हे होतं, वजन होतं, वजन द्यायचं होतं. बरोबर. मग ते त्या टायमिला मग कुणाला दिसून यायचं नाही. मग थोडं तरी पण कमी बसायचं वजन. बरं, मग तरी मग थोडं केळी वगैरे खायचं, पाणी प्यायचो भरपूर. असं परिस्थिती यायची की ती उलटी व्हायची लगेच वजन झालं की. बरोबर बरोबर. मग त्यात ते म्हणजे वजन वाढवून तुम्ही महाराष्ट्र केसरीसाठी खेळला? हो, महाराष्ट्र केसरीला खेळलो मी. माझी आणि भरत मेकाले पैलवानची 2003ला मॅटवरनं फायनलला आलो होतो. महाराष्ट्र फायनलला? हा, मॅटवरच्या फायनलला आम्ही दोघं होतो. बर. मग त्या टाइमला एक इतिहास आहे की 4ही पैलवान गोकुळ असतात तालमीचे होते. 4ही पैलवान? 4ही पैलवान आजपर्यंत इतिहास आहे. बापरे. गोकुळ असतात तालमीचा महाराष्ट्रात इतिहास आहे. बर. हा, की 4ही पैलवान गोकुळ असतात तालमीतले आलते. आजपर्यंतचा इतिहास आहे. मग 4ही पैलवान कोण कोण होतं तुमचा? 4ही पैलवान मातीतनं दत्ता गायकवाड आणि चंद्रास निमगिरे, आणि मॅटवरनं भरत मेकाले आणि गोविंद पवार. बर बर. 4 जण आम्ही होतो. बरं, आला सा. बरं, मग काय काय झालं त्यात? मग मला भरत मेकाले पैलवान हरविलं आणि दत्ता गायकवाडनी चंद्रास निमगिरेला हरविलं. बरोबर. आणि भरत मेकाले आणि दत्ता गायकवाडची कुस्ती झाली 2003ला फायनलला. मग दत्ता गायकवाडनी भरत मेकाले पैलवानला हरविलं आणि दत्ता गायकवाड महाराष्ट्र झाले. मग त्यावेळी तुम्ही काकाभाऊ तालमीने बिरादर मामाची पट्टी होता. सगळे आम्ही बिराजदार मामाचेच पट्टी होतो त्या टाइम. बरोबर. मग बिराजदार मामान तुम्हाला त्यावेळी 4 जण एकत्र आला, त्यावेळी सांगितलं की बाबा एक महाराष्ट्र केसरी हातला हे झाला पाहिजे? त्यांनी एकच म्हणले, आता मला काय नाही, आता असं फिरवून घास कुठे बी खाल्ला तर माझ्याच पोटात जाणार आहे. कोणचा का महाराष्ट्र केसरी होईना, चाहे ती दत्ता होईल किंवा भरत मेकाले होईल किंवा गोविंद पवार होईल किंवा चंद्रास निमगिरे होईल. आता मला काही टेन्शन नाही, माझं टेन्शन गेलं. हा, हे मामांचे शब्द होते. हे मामांचे शब्द होते. म्हणजे मामाने काहीच कुठल्याच गोष्टी त्याच्यात. ज्यावेळी तुम्ही हारला असा, ज्यावेळी हारल्यावर मामांजवळ गेले, मामाने काय बोलले तुम्हाला? मामाने म्हणजे हे सांगितले, म्हणजे चला कुस्ती आहे, कुस्ती हारजीत होत राहते. फक्त मला म्हणजे आनंद झाला की माझे 4ही पैलवान आले. मला दुसरं काय नाही, मी कुणाबद्दल म्हणजे हे करणार नाही. म्हणजे 4ही बी माझेच आहेत. मला काय त्यो झाला काय त्यो झाला काय असं काय वाटायचं काय कारणच नाही. तुमची इथं मॅटवर म्हणा किंवा मातीत म्हणा, दोघांची कधी लढत व्हायची? तुमची 4घांची एकमेकांची लढत होते? रोज एकत्र? हो, अधिवेशन आमच्यात तसलं काय म्हणजे मतभेद नव्हते कुठल्या गोष्टीचे. हा, आम्ही काय म्हणजे ह्यो मोठा आहे त्याला लढत नाही द्यायची. आताच्या काळात लय अलीकडे ते हे झाले, फॅड झाले की हे म्हणजे पैलवानांच्या काय बदल झाला काय कळलं आम्हाला बी, की बाबा बळाने ह्याला लढत द्यायची नाही. ह्याला लढत द्यायची नाही,
म्हणजे मनात खुंदक धरल्यागत. अरे खुंदक तुम्ही धरा, आम्ही म्हणत नाही धरू नका, परंतु तुम्ही रोज एकत्र राहता, भावाप्रमाणे राहता, मग तुमचं इच्छा झाली पाहिजे की बाबा आपल्या तालमीतला महाराज केसरी झाला पाहिजे. समजा मी नाही झालो तर माझा सहकारी झाला पाहिजे. आमच्या इथं असं होतं, म्हणजे गोकुळस्थानी आमच्या तालमीत आता समजा बाहेरचा एखादा पैलवान आहे कुठला बी, त्या पैलवान सगळं म्हणजे मामाच आम्हाला सांगेल ह्याच्या संग अशी कुस्ती करायची, त्या संग समजा गोविंदला पुढच्यानं हरवलं तर मग दत्ता गायकवाडनं मग त्याला कसं करायचं, मग ह्या पद्धतीनं आम्ही प्लॅन रचायचो. हा, म्हणजे एवढ्या पद्धतीने आम्ही कुस्ती करायचो. जसं संतोष गरुड झालं, राजेश बारगोजे झालं, राहुल काळभोर झालं, चंद्रास निमगिरी झालं, म्हणजे बरेच पैलवान असे. संतोष गरुड कशी खेळायला होते तो? चांगले होते संतोष गरुड, छान. त्यांची तुमची कधी झाली का व्हायची का दोघांची लढत? नाही, मी त्यांना, माझं वजन कमी होतं आणि त्यांचं वजन जास्त काय? त्यांचं वजन 100 किलो होतं. बरोबर. हा, राहुल काळभोरचं वजन जास्तच, 95-90 किलो, 100 तुम्ही किलो. तुम्ही त्यांच्याबरोबर म्हणजे हे व्हायचं नाही? रोज आम्ही लढत करायचो. बर. आणि काटा लढत करायचो. असं बी नाही की बाबा हाताला हात दिले ते असं आहे तसं आहे, असलं काहीच नाही. मनात सुद्धा आणत नव्हतं की ह्याची माझी उद्या संघ कुस्ती येणार आहे, हे असं डोक्यात सुद्धा आणत नव्हतो. बरं आताचे पैलवानी कुण्याकाला ते स्पर्धा आल्या की दुश्मन समजते ते कुण्याकाला. हा, दुसरी गोष्ट ठीक आहे, दुश्मनी तुमची आहे राहावी, त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, परंतु आपल्या तालमीतला मुलगा आहे, आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे, हे भावना पाहिजे. जोपर्यंत तुमच्यात ही भावना निर्माण नाही होणार तोपर्यंत तुम्ही सक्सेस नाही होणार. मग असं म्हणता येईल का तात्या की पिढीच बदलली असं म्हणता येईल का त्यांना? 100% पिढी बदलली म्हणावंच लागेल. आता एक काळानुसार बदल होत चाललाय. पहिल्याच्या लोकांच्यात आणि आताच्या नवीन पिढीमध्ये खूप फरक पडलाय. पहिलं कसे लोक मनमिळवपणानं राहायचे ग्रामीण भागात सुद्धा, कुठं बी शहरात म्हणा. आता असं झालंय की सगळं फसवायचंच ध्यान आहे. गोड बोलणे, पोटात शिरणे आणि त्याचं पोट फाडून निघून जाणे, अशी परिस्थिती. कुठल्या व्यवहारात घ्या, खेळात घ्या. तुमच्या संग असं होतं का हो? तुमच्या तालमीत आला एखादा परिणाम बनला लगेच दुसऱ्या तालमीत गेला, असं होतंय? नाव सांगू नका, पण झालंय का? झालेत की आता बरेचसे गेलेत, जातेत. काही गोष्टी तयार व्हायचं इथं निघून जायचं, त्यांना पटत नाही. काही गोष्टी पटत, जसं जसं माणसाला म्हणतात ना, पक्क आले की माणसाला ती पिंजऱ्यात राहू वाटत नाही, तसं काम आहे पैलवानकीचं. मग वस्तादानं शिव्या दिल्या, वस्तादानं मारलं, बोललं की मग त्यांना वाईट वाटतं त्या टायमिंगला. परंतु त्याच्या पाठीमागं 4-2 वर्ष तुमच्यासाठी जे आबदलेलं असतं वस्तादानं, ते कोणाच्या नजरेत येत नसतं. आणि पुन्हा अनेक मित्र तयार होत असतात. ज्या टायमिंगला मोठं झालं त्या टायमिंगला मग खूप मित्र तयार होतात. असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, आमकं केलं पाहिजे, ढमकं केलं पाहिजे, तुला वस्तात शिवाय देतेत, मारतेत. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तुम्ही जाणली का की बाबा हे कशासाठी मारतेत, त्यांचा काय फायदा आहे. कुण्या आज आता आमच्या हाताखाली 4 महाराज केसरी झाले, 40 पोरं इंटरनॅशनल झाले. कोण काय पगार देतो आम्हाला का? कुणाचे आम्ही सालगडी आहे? आम्ही आला तुम्ही मानधन काय घेत नाही पोरांच्या ना? मानधन किती? 10,000 रुपये. ते बी आत्ता केलंय. प्रत्येक एका मुलाला 10,000 रुपये. बरं, वर्षाला का महिन्याला? वर्षाला 10,000 मेंटेनन्स फी घेतो आपण, 10,000 रुपये. आणि हेच मुलांना आपण बक्षीस रुपी पुन्हा मदत करतो. कोणी इंटरनॅशनल चाललं, सिनियरला चाललं, कोण ज्युनियरला चाललं, कोणाला 25,000, कोणाला 50,000. महाराज केसरी झाला तालमीतर्फे 1,00,000 रुपये तुम्ही देताय? हो, आम्ही स्वतः देतो, दरवर्षी देतो. मग शिवराज वगैरे यांना तुम्ही सगळ्यांना दिलेत. विचारा त्यांना दिलेत का नाही. त्यांना माझा दादा शेळके झाला. हो, दादा शेळकेला बी दिलेत, विचारा. क्या बात, क्या बात. त्यांची मिरवणूक काढतो. चेल्यांना तुमच्या तुम्ही मिरवणूक, त्या मिरवणुकीचा सगळा खर्च आम्ही करतो. आमची तालीम ट्रस्ट करते आमचं. मग मला एक प्रश्न हा विचारायचा, माझा दादा तुमच्याजवळ 10 वर्ष राहिला असेल, किती वर्ष राहिला असेल? 12-13 वर्ष झालं. मग 12 वर्षात त्याला 1,00,000 रुपये तुमच्याकडे मिळालं म्हणलं, फी फुकटच झालं की तुम्ही महाराज? सगळ्या मुलांनी नंबर काढू द्या, आपण त्यांना फ्री सांभाळू, त्याचा काही विषय नाही. काय सांगताय? सगळ्यांनी काढलं पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. ही 10,000 रुपये म्हणजे आता 10,000 रुपये. पहिलं तर आता चालू वर्ष 10,000 रुपये केले तर पहिलं 5,000, 4,000 असं होतं. दिलं तर दिलं, काही गरीबाच्या काही गरीबाच्याला आपण माफ पण करतो. चला, परिस्थिती नसल्यावर काय करणार त्यांची. पण चांगला परिणाम व्हायचा प्रयत्न करतात. तुम्ही ज्यावेळी खेळायचा त्यावेळी तुमच्या बरोबर साथीदार कोण कोण होते तो? आणि
जे चांगली खेळणारे तुमच्या बरोबर बरेच होते आमच्या इथं. आठवणीतले असे जोडीदार तुमचे की तुमचे मित्र राहिलेत असे? सोलापूरचा कोण होता? हिराचंद काळे, सोलापूरचे राजेंद्र चोरमले, हा. बाबा मगर, परत तुम्हाला सांगतो कोल्हापूरचं कोण होतं? धनराज भुजबळ, इकडं कराडचे सुधीर डांगे. हा. कोल्हापूरचं आमच्या इथं कोण एवढं नव्हतं तालमीत. आम्ही आमचा बानगाचा रवी पाटील होते? रवी पाटील हा आमच्या संघच, लहानपणापासून आमच्या संघच. रवी पाटील. दुसरं कोण होतं? हो, दुसरं कोण जमनिक वगैरे कोण होती का नव्हती? नव्हते. जमनिक वगैरे नव्हते. नव्हतीच काय? नव्हते. बरोबर. मग ज्यावेळी ही तुमची लढत व्हायची बरोबर, त्या काकासाहेब पण तुमच्या बरोबर होते बरोबर. हो. मग चुकल्यावर कधी काकासाहेबांनी तुम्हाला मारले असं कधी काय प्रकार घडला का हा, वगैरे? चुकल्यावर मारायचे ना, नाही प्रॅक्टिस मारायचे? खूप मारत होते. काकासाहेब आले की पोरं सगळे भिवून बसायचे, म्हणजे ताणायचे ना खूप. ते इंडिया कॅम्पलाच असायचे जास्तीत जास्त. हो. मग कधी तालमीतनं 8 दिवस 15 दिवस आले, ब्रेक झाला कॅम्प की मग आल्याच्या नंतर खूप ताणायचे. परंतु त्यांच्यापासून काय व्हायचं, आधुनिक जे आज चाललंय बाहेर कुस्तीचं ते कळायचं, ते अभ्यास व्हायचा त्यांच्याकडनं आम्हाला. म्हणजे ते शिकवायचे, असं धरायचं, असं पट काढायचं, आमकं करायचं, असा भारंदाज मारायचा. म्हणजे मामा काय करायचे, पुन्हा मामा असं बसायचे आणि काकासाहेबाला म्हणायचे तू पीटी घे, तू एक्सरसाइज करून घे पोरांच्याकडनं. बिराजदार मामा. हा मामा. बिराजदार मामा माणूस म्हणून कशी व्यक्तिमत्व? माणूस म्हणजे त्या माणसाची तुलनाच करता येत नाही कोणाशी. पैलवानकी क्षेत्रात त्या माणसाची तुलनाच करता येत नाही. एवढा वेगळा एवढा वेगळा होता. सगळ्या महाराष्ट्रातल्या पैलवान, भारतातल्या, हा भारतात तसला पैलवान होणे नाही आणि त्यांचा स्वभावासारखा बी कोण नाही. कधी त्या माणसानं 5 पैशाची कोणाकडनं अपेक्षा ठेवली नाही. काय सांगताय? 5 पैशाची अपेक्षा नाही ठेवली, ही छाती ठोकपणे मी सांगू शकतो. क्या बात. हा. एकदा असं म्हणतात की बिराजदार मामा आजारी पडले होते आणि पैसे काय तर तुमच्या लोकांनी काय दिलं तर? हो. काय झालं होती किस्सा? ते काय झालं होतं, आम्ही म्हणजे मीच त्या दिवशी होतो, पूर्ण साक्षीदार मी आहे. माझीच कुस्ती होती मुंबईला. काय आम्ही मुंबईला कुस्त्याला गेलो होतो. मग मुंबईवरनं मग रात्री 11-12 वाजता लास्ट गाडी मुंबईवरनं यायला. अंधेरीला कुस्त्या होत्या. मग अंधेरीला कुस्त्या होत्या. मग आम्ही 3 जण गेलतो, मी, धनराज भुजबळ आणि मामा. आमच्या दोघांच्या कुस्त्या होत्या. माझी 2 नंबरला का 3 नंबरला कुस्ती होती. त्या टायमाला राजू तोमर आणि राकेश पटेलची. मुंबईसनं येत असताना त्यांना लोणावळ्याच्या पाठीमागण्यापासून कर्जतपासून त्रास व्हायला लागला. म्हणजे कसं काय झालं? छातीत दुखायला लागलं. मला नाही उठवलं मामाने. माझी कुस्ती लय झाली, 1-1.5 तास तिथं कुस्ती झाली होती. मग भुजबळ पैलवान म्हणून आमच्या समोर होते, धनराज भुजबळ. मग त्याला म्हणले यार माझ्या छातीत दुखायला लागलेलं. मग जास्तच दुखायला लागल्यावर मग मला तरी मामा म्हणायचे उठू नको, जाऊ दे, त्याची कुस्ती लय झाली, त्याला झोपू दे. मग धनराज भुजबळनं जास्त दुखायला लागल्यावर आम्हाला लोणावळ्यात आम्ही उठलो. म्हणजे मला उठवलं. किती वाजताची गोष्ट आहे? म्हणजे तेव्हा 3-3:30 वाजले होते रात्रीचं. हा, 3-3:30 वाजले होते. 3च्या आसपास वाजले होते. 2:45-3 वाजले असतील. मग मला उठवलं, म्हणजे असं असं मामाच्या छातीत दुखायला लागले, जास्त त्रास व्हायला लागला. मग आम्ही काय केलं, मामा नकोच म्हणायचे, उतरणाच गेले रेल्वेतनं. मामा म्हणलं उतरा, चला आपण इथं दवाखान्यात जाऊ. मग बळबळ मामाला उतरावलं. मग आम्ही मग लोणावळ्यात उतरलो. लोणावळ्यात उतरून मग स्टेशनच्या बाहेर गेलो. त्या टायमाला आम्हाला बी एवढं म्हणजे कळत नव्हतं, म्हणजे अटॅक आहे का काय आहे का काय त्रास आहे. मग आम्ही काय केलं, मग तिथे एक रिक्षावाल्याला विचारलं की म्हणलं असं असं दवाखाना कुठं आहे चांगला, असा त्रास आहे. मग त्याने एक रिक्षावाल्यानं काय केलं, डॉक्टर आहे म्हणला एक चांगला. मग तिथं गेलो आम्ही. मग तिथं गेल्यावर त्यांचा दरवाजा वाजवला. साधं दवाखाना होता. मग दरवाजा वाजवल्यावर मग ते पैलवान चाहता माणूस होता डॉक्टर. आता त्यांचं नाव नाही माझ्या ध्यानात. तर त्या बिचाऱ्याने मामांना असं असं आम्ही सांगितलं ना, हरिचंद्र बिराजदार पैलवान आहेत. त्या बिचाऱ्यानं डॉक्टरांनी स्वतःच्या म्हणजे मंडळीला उठवलं आणि मामांना तिथे स्वतःच्या बेडवर नेलं, झोपवलं. थोडं म्हणजे थोडं म्हणले रेस्ट करा, इंजेक्शन गोळ्या दिल्या. मग त्या माणसानं सांगितलं की आम्हाला तिथं 4 वाजले. मग तेव्हा जरा थोडं हलकं बरं वाटायला लागलं. मग त्या टायमीला आम्हाला ॲम्ब्युलन्स बोलवून घेतली.
मग त्यांनी त्या माणसानंच त्या डॉक्टरांनीच बोलून घेतली, बर थोडं तपासलं. मग त्यांनी बिचाऱ्यांनी नाव म्हणले आम्ही तुमच्या कुस्त्या बघितल्यात, आम्ही तुमचा लय फॅन आहे. डॉक्टर साहेबांनी त्या टायमाला त्या मामांच्या ओळखी सांगितल्या, म्हणजे अशी अशी तुमची कुस्ती झाली होती, ती अकलूजच्या तिकडचे होते, तिथं स्थायिक होते. मग तिथून मग आम्हाला ॲम्ब्युलन्स करून दिली. NM वाडिया म्हणून हॉस्पिटल आहे इथं, जहांगीर हॉस्पिटलच्या तिथं, कुठं पुण्यात? पुणा स्टेशनच्या तिथं. मग तिथं मला वाटते डॉक्टर काय त्यांचं नाव मला आठवणार. मग त्या डॉक्टरकडं आम्हाला पाठवलं. सगळ्यात हिरामेट डॉक्टर, स्पेशल डॉक्टर म्हणजे हार्टचा. मग ॲम्ब्युलन्स, मग जर काही झालं, काही वाटलं तुम्हाला त्रास व्हायला लागला तर पिंपरी चिंचवडला एक वायशेम हॉस्पिटल म्हणून होतं, तिथं जायचं. म्हणजे जर त्रास वाटायला लागला तर तिथं जायचं. अर्ध्या रस्त्यात जर समजा तुम्हाला वाटायला लागलं तर तिथं जावं. तिथं मी फोन करून त्या माणसाने मग त्या डॉक्टरांनी सांगितलं, म्हणजे असे हरिचंद्र बिराजदार येतील, काही लागलं तर इमर्जन्सी तिथं घ्या त्यांना. मग थोडं बरं वाटत मग आम्हाला 5 वाजले. मग 5 वाजल्याच्या नंतरून मग हॉस्पिटलमध्ये NM वाडियाला आलो. मग NM वाडियाला आल्याच्या नंतरून आलो, त्यांनी ॲडमिट करून घेतलं. ॲडमिट करून घेतल्याच्या नंतरून मग त्यांनी इमर्जन्सीमध्ये त्यांनी 11 वाजता ऑपरेशन केलं सकाळी, बायपास. हां, एन्जिओग्राफी केली. म्हणजे पहिलं एन्जिओग्राफी मामांची त्या टायमाला करावं लागलं. आणि त्या टायमाला मला वाटतं 2-3 3-3.5 4 लाख रुपये खर्च सांगितला होता. मग एवढ्या सकाळी कुणाजवळ पैसे. मग आम्ही कुस्त्याला गेलो होतो. मग त्या टायमाला मला काहीतरी 18-20 हजार रुपये मिळाले होते. हां, मग ते 18-20 हजार रुपये मला मिळाले होते. धनराज भुजबळला काय मिळाले होते. मग तिथून ॲडमिट करून मग आम्हाला आम्ही 5-6 वाजता हॉस्पिटलमधनं तालमीत गेलो. मग तालमीत गेल्याच्या नंतर पुन्हा मग पोरांच्याकडनं कुणाकडं 10,000, कुणाकडं 5,000 त्या टायमाला असे आम्ही जमा केले. 2-4 लाख रुपये जमा केले. मग 2-4 लाख रुपये जमा करून मग भरले आम्ही. मामाला माहीतच नाही. मामा तेव्हा म्हणजे मामाचे मला वाटते लेकरं पण 2 वर्षाचे, 3 वर्षाचे, 4 वर्षाचे. मग त्यांच्या घरात म्हणजे मामाच्या घरात कोणच नव्हतं असं म्हणजे मोठं. मग आम्हीच सगळे म्हणजे मामाचा काय जो निर्णय घ्यायचा ते आम्हीच घ्यायचा. हां, मग आम्ही निर्णय घेतला ऑपरेशन करायचं. मग तिथं ती जे डॉक्टर होते हिरामेट म्हणून, मग त्यांनी काय केलं, त्या डॉक्टरने त्यांचा मुलगा होता त्यांचा डॉक्टर, ते वय झालं होतं त्यांचं पण. मग त्या डॉक्टरांनी असं म्हणले पेशंट आले तर हरिचंद्र बिराजदार जो मुलगा त्यांचा डॉक्टर होता, त्या डॉक्टरांना त्यांनी सांगितलं, म्हणले ती व्यक्ती खूप मोठी आहे. त्या डॉक्टरांच्या वडिलांनी सांगितलं, तो मेन डॉक्टर त्यांचे वडील. बरोबर. हां, मग त्यांनी काय केलं, म्हणजे त्या माणसाला व्यवस्थित ट्रीटमेंट करायचं, पैशाचं काही बघायचं नाही. तो माणूस लय मोठा आहे, हस्ती लय मोठी आहे. मग त्यावेळेस मग त्या डॉक्टरांनी म्हणले अशा हरिचंद्र बिराजदार पेशंट आहेत असं तसं. मग झाल्याच्या नंतर त्यांनी ऑपरेशन केलं. मग ऑपरेशन झालं. पुन्हा 8-10 दिवसानं पुन्हा मामा तालमीवर आले. पुन्हा 15-20 दिवसानं मग आमच्या मागं लागले. मला विचारलं पैशाचं कसं केलं आहे, कुणं काय केलं आहे. मग आम्ही मामाला म्हणलं मामा राहू द्या. नाही. मग मामाने त्या टायमिंगला मामांचा PF काढला, म्हणजे मामा फंड काढला, म्हणजे पैसे देण्यासाठी सगळ्यांचे पोरांचे. कुणाचे 10,000, कुणाचे 5,000 जसे घेतलेले आहेत तसे इमर्जन्सीमध्ये ज्याचे घेतले तसे देण्यासाठी. तेव्हा म्हणजे इतकी मामांची परिस्थिती, एवढा मोठा पैलवान असून ही परिस्थिती होती. म्हणजे इतके त्यांनी कुणाला म्हणजे असं कुणाकडनं सांगतो ना तुम्हाला की 5 पैशाची बिचाऱ्यांना अपेक्षा केली नाही. त्यांचं अख्खं आयुष्य 2 गाड्या बदलल्या फक्त अख्ख्या आयुष्यात. ती बी टू व्हीलर अजून आहेत. एक SS100 गाडी होती पहिल्या स्टार्टला, जपान मॉडेल. मला वाटतं ती 86-87ला घेतली होती. ब्रेक मारला की लय आवाज यायचा. हा, त्याच गाडीचा ब्रेक मारला की आम्हीच मामाला ती बी बदलायला लावली. अरे गप बसा, तुम्हाला नाही कळत, काय गरज नाही गाडीची, आहे की ही गाडी एवढी चांगली आहे. मामा 2-2 किलोमीटर ती गाडी ढकलीत न्यायची बंद पडली की. स्वतः कधी बंद पडायची. पावसाळ्यात गाडी ढकलत आणायची तालमीवर. 4-4:30ला बंद पडली की 4-4:30ला मामा यायचे ढकलीत ती गाडी. मग आम्ही मामाला हे करून मग मामाला नवीन गाडी घेतली, स्प्लेंडर. मग ती स्प्लेंडर जीवनातली दुसरी गाडी त्याची. मग मामाला म्हणायचं, आम्ही म्हणायचं मामा त्या टायमाला
800 लई चांगली होती, मारुती घेऊया. हा मारुती 800 घेऊ. मग मामा एकच म्हणायचे आम्हाला, माझा जोपर्यंत पैलवान ऑलिम्पिकला जात नाही तोपर्यंत मी 4 व्हीलर गाडी कधीच घेत नाही, मला चालवा येत नाही. मग त्याला ड्रायव्हर आला, अमुक आलं तमुक आलं. मग आम्हाला म्हणलं काय नाही, काही गरज लागत नाही, कुठं लागलं तर आमच्यासारखी पोरं तुम्हाला घेऊन जातील. नाहीच घेतली गाडीनं. माझं एक तरी पैलवान माझा ऑलिम्पिकला गेला पाहिजे, माझा हा उद्देश, तरच मी गाडी घेणार. मला हे माझ्यासाठी ही महत्त्वाचं आहे. ऑलिम्पिक एखादा माझा पट्टा खेळला की मला तीच माझी गाडी आहे. बरोबर. अशी मामांची विचारसरणी एवढी चांगली होती. बरोबर. तुम्ही जेव्हा तालमीत खेळायचं का नाही त्यावेळी तुमचा पेटंट डाव कुठला असायचा तुमचा? काय कुठला बी डाव म्हणजे पेटेंट म्हणजे कसं, मी समोर थ्रो मारायचो, हा समोर बगलडूब घुसायचो. हा मग तुम्ही म्हणजे मॅटवरच जास्त तुमचं? मॅटवर बी करत होतो, पुन्हा हळूहळू पुन्हा मग मैदानी बी कुस्ती करायला लागलो. गांधीपेठ मधलं सचिन साठे पण तुमच्या बरोबर होते का हो? गांधीपेठ मध्ये सचिन साठे पैलवान बघा एक होता म्हणा, काका बाबा बरं आमच्यापेक्षा मोठे म्हणला तुम्ही, ती बारकी जोड होती बहुतेक. सचिन साठे पिंपरी चिंचवडकडचे का? गांधीपेठ तालमीत मध्ये आता सराव घेतात बघा, कधी मुलांचा कधी घेतात, ते सांगत होते. सचिन साठे म्हणून होते पैलवान, गोरे पैलवान, बॉडी बिल्डर. ते गांधी तालीम मला पिंपरी चिंचवडला चाली. ते तुमच्या कोल्हापूरला कुस्त्या झाल्या का हो? झाल्या. कुठे कुठे झाल्या? करवीर केसरी पहिल्या सर्व ते करवीर केसरी भरली होती. करवीर केसरी का काहीतरी म्हणजे विलास पाटील वाखेरकर आमचे झाले त्या उमर गटात आम्हाला 44 किलोला गदा होती. बरं. म्हणजे ते तुम्ही करवीर केसरी 89 नाही, तेव्हा 400 पोरं होतं आमच्या गटाने. 400 पोरं? 400, 300, 350, 400 पोरं कोल्हापूरच्या ट्रायल मध्ये असायचे गटाने. तर आमच्या गटात त्या टाइमला मला वाटतं 350 पोरं असतील. कुस्त्या किती होणार? 8-8, 10-10 कुस्त्या व्हायच्या. बापरे. मग घाईलच येणार? घाईलच. आता अख्ख्या स्पर्धेत 200 इना गेले तर, इतकी पैलवानकी डाऊन झाली आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्राची म्हणण्यापेक्षा अख्ख्या देशाचीच पैलवानकी डाऊन आहे. स्टेटस मेडल तेच आहे पण स्टेटस पैलवानकीचा कमी झालेला आहे. तात्या, जे आताची पैलवान आणि पहिले पैलवान यांच्यात काय फरक वाटतो का हो तुम्हाला? काय फरक आहे होता त्या? म्हणजे आता काय झालंय, राहणीमान बदलला आहे. पहिलं कशी धीमी कुस्ती होती, मातीतली कुस्ती होती, टायमिंग होता लोकांच्या जवळ. आता तेवढं टायमिंग राहिलं नाही. प्रेक्षक पण एखादी कुस्ती 20-25 मिनिट झाली की बस 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 सोडवा, बस झाली, लय झाली. पहिलं नॉर्मल कुस्ती अर्धा तास, पाऊण तास, 1 तास कुस्ती व्हायची. आणि पब्लिक पण त्या टायमाला उठत नव्हतं. आता उठते. आता एक 20-25 मिनिट कुस्ती झाली, उठा बस झालं, चला सोडवून द्या कुस्ती, बस करा, नाहीतर पॉईंटवर लावा. आता जमाना म्हणजे काय झालंय, फास्ट झालाय. नम्रता पहिल्या पैलवानांच्यात का आताच्या पैलवानांच्यात? पहिल्याच्या पैलवानांच्यात होती. गुरुप्रती आदर, नम्रता 100%. आता नम्रता नाही तुम्हाला कसं काय म्हणायचं? काय आता मुलांचे तुम्हाला काय कमी वाटतं? काय सगळे सारखे नसतात मुलं, काय आहेत चांगले पण आहेत, असं नाही. ज्यांना गरिबीची जाण आहे किंवा खरंच ते आहेत. चला काही काळानुसार बदलत चाललेत, विचार बदलायला लागले, तर खाण्यापिण्यात बदल आलेला आहे पूर्ण. मोबाईलचं आणि काय म्हणतात ना, सोशल मीडियाचं जीवन आहे आता. तुमच्या पोरांना तुम्ही इथे मोबाईल देता का? पोरांना मोबाईल मी वापरू देत नाही, माझ्या चोरून वापरतात मुलं. वापरतात हे तुम्हाला माहित आहे? माहित आहे, मला माहित आहे. बरं आता काय, मी 100 मोबाईल फोडले तालमीत. किती? 100च्या वर फोडले असतील. काय सांगता? 100-200 मोबाईल फोडले असतील मी. बापरे. तरी पण आता चोरून आणते. आता तुम्ही किती वेळ लक्ष ठेवणार? हे ज्यांनी करायला नाही पाहिजे ना, ह्यांनी नाही करायला पाहिजे. परत आता मोबाईलच असं झालं की त्या मोबाईल आहे तर ती जीवन आहे असं झालंय. पैलवानाला म्हणा, इतर बाहेरच्या कल्चरला, जे बाहेर पण तसंच झालंय ना, तालमीने पण असंच झालंय. मोबाईल आहे तर सगळं जीवन आहे, बरोबर, नाही तर जीवनच नाही, अशी परिस्थिती झाली. तात्या, हे डोपिंग ही सिस्टम आली. आता तुमच्या तालमीत मगाची माहिती काढली, 200 ते 250 पोरं खेळतात तुमच्यात, बरोबर? दिवसभर लिस्टला तेवढी नावं असतात. तुम्हाला वाटते तुमचा पोरगा ऑलिम्पिकला जायला पाहिजे किंवा मोठ्या पदावर झाला पाहिजे. मग काही ठिकाणी असं पण आहे की गुरुजीला माहित आहे, वस्तादाला माहित आहे, तरी डोपिंग करतात पोरं, माहित असून माहित म्हणजे वस्तादाला सांगून चोरून करतात. हे मी ऐकले. कितपत योग्य आहे होता त्या? नाही हो का, डॉपिंगचा विषय हा सगळ्यात घातक आहे. काय कुठलाही वस्ताद किंवा कोच कधी सांगत नाही की डॉप घे, गोळी का, आमक का, तमक का, कुठलाही वस्ताद सांगत नाही ना. बरं, पैलवान इतके ही झाले तर
की क्षणिक सुख म्हणतात ना, क्षणिक सुख, हा. त्याला क्षणिक सुख पाहिजे, फास्ट रिझल्ट पाहिजे. नाही ना तुम्हाला मिळणार फास्ट रिझल्ट. कसा मिळेल? तुम्ही जर कष्टच नाही केलं. बरं, गाढव, एखादं गाढवून घोड्याची रेस लावली, त्या गाढवाला किती जरी इंजेक्शन दिलं तर ती काही घोडं बनणार आहे का? नाही बनणार. ती खाचरच राहणार, ती घोडच राहणार. घोडं ती घोडं आणि गाढव ती गाढव. तशी परिस्थिती आहे. अहो, साध्या मैदानच्या कुस्तीला सुद्धा तुम्ही डॉप घेताय, चुकीचं आहे. कुठल्याही तालमीत, माझ्या तालमीतला असू द्या, चुकीचं करतोय त्याला चुकीचंच म्हणलं पाहिजे, तरच ती सातत्य आहे, त्याच्यात मजा आहे. नाहीतर एखादं लय चांगला पहिलवान आणि डॉप घेतोय, काय त्याचा अर्थ आहे? त्याचं बरं मला सांगा, त्याचं करिअर काय? मैदानी कुस्ती म्हणजे करिअर आहे का? आज लय मी मैदानी कुस्ती करतो, लय हिंदुस्थानात पाडतो. अरे म्हातारपणाला तुझ्याकडे आरसा काय सांगायला? मी हिंद केसरी आहे, मी अर्जुन अवॉर्डी आहे, मी ऑलिम्पियन आहे. तुला कोण जाऊ देईल तिथं? तुझी डॉप टेस्ट होती. आता एशियन गेम्स मेडलिस्ट आहे. तुम्हाला स्पर्धेत खेळल्याशिवाय एशियन गेम्सला नंबर काढला तर तुम्हाला अर्जुन अवॉर्ड मिळणार, ऑलिम्पिकला नंबर काढला तर तुम्हाला खेलरत्न अवॉर्ड मिळणार, कुठलाही तुम्हाला नोकरी मिळणार. बरोबर, काय सगळं काय तुमचं स्पर्धेत नाही. तरी तुम्हाला कळत नाही की सांगितलं यार हे कशासाठी सांगते त्याच्यापासून. बरं, तुम्हाला ह्याच्यापासून बेनिफिट पण नाही. बरेचसे पैलवान आपला जीव गमावून बसले. तर तुम्ही बघितलंय ना डोळ्यानं? मी स्वतः बघितलंय, मी पाहतोय. काय बरेच पैलवान असे आहेत की काय काय पागल झाले. तर आता एवढ्यापर्यंत तुम्हाला कोण बोलणार नाही मुलाखत देते वेळेस, मी होऊन बोलतो. पागल झालेत काय काय. त्यांच्या आईबापांनी ह्याच्यासाठी नाही पाठवलेलं त्यांना तालमीनी, काय की बाबा डॉप घ्या, आमकं घ्या. अरे चांगला खुराक खावा. बदामाची 50च्या ऐवजी 100 बदामाची थंडाई प्या, 100 बदामाची 150 बदामाची थंडाई प्या. तूप घ्या. पहिलं पैलवानाला काय असलंच होतं? काय नव्हतं. काय नसताना वर्ल्ड रेकॉर्ड केलंय पैलवानांनी. बरोबर, एवढे मोठे पैलवान झालेत. तुमच्या वेळी जर मग तुमच्यात एवढी मेडल आहेत, एवढी मेडल घेतली असती का हो? तुम्ही जर इंजेक्शन घेत असता तर तुम्ही 1-2 वर्षी मेडल घेतली असती. चुकीचं आहे ते, चुकीचंच आहे. परफॉर्मन्स एवढा टिकत नाही ना, परफॉर्मन्स टिकत नाही. पुन्हा त्याला खोळं लागतंय, येड लागल्यागत होतं. ती सवय लागते शरीराला इंजेक्शन घेऊन घेऊन. काय तुमच्या वेळी नितीन खुर्द वगैरे ही पैलवान तुमच्या वेळी खेळायचीत ना? नितीन हे बारीक आमच्यापेक्षा बारीक. पण तुम्ही त्याचा खेळ बघितला का? हो, खेळ पाहिलाय मी. लय चांगला खेळायचा ना. अट्टल खेळाडू होता तो. पण बरेच जण घेतात अशी चर्चा आहे. काय मी म्हणत नाही की दुसऱ्याच्याच तालमीतले घेते, माझ्या मी तालमीतले घेते. तर त्यांना किती वेळा सांगितलं, अरे नका करू ही गोष्टी. तुम्हाला नाही आम्ही नाही करत. अरे आम्ही नाही करत तर मग तुम्ही काय म्हणतात ना, ती क्षणिक सुखासाठी तुमचं आयुष्य गमवू नका ना. काय बरोबर. आता सुद्धा तुम्ही एवढं वय झाले तुमचं, तुम्ही उतरता का? लढतीला उतरता का? उतरतो. डाव प्रॅक्टिस ही रोज करून घेतो पोरांच्यात. मी स्वतः नॉर्मल व्यायाम करतो आपल्या बॉडीसाठी, फिजिकल. जर तुम्ही डोपिंग मध्ये असता तर हे करू शकला असता? आता सगळं हे सगळं दुखलं असतं तुमचं. सर्व पैलवानाला मी हात जोडून विनंती करतो बाबांनो की त्या डॉपच्या नादाला लागू नका. त्याच्यापासून तुमचं आयुष्य बर्बाद होणार आहे. पुढं खूप तुमचं आयुष्य चांगलं आहे. त्यासाठी माझं एकच कळकळीची विनंती आहे तुम्हाला, चाहे ते कुठल्या बी तालमीतला असू द्या. मी लोकांच्या तालमीतल्या पैलवानाला माझ्यापासून मी सुरुवात करतो की बाबांनो, जो कोणी करत असेल ते हे कृत्य करू नका. हे चांगलं नाही. तुमच्या आयुष्याची तर बर्बादी आहेच आहे, आई वडिलांचं, पुन्हा त्याच्या मागं तुमच्या आई वडिलांची बर्बादी होती. मी स्वतः पाहिलेले आहेत. काय त्यांना अटॅक येतात, त्यांचं ब्लड फास्ट. काय पैलवान तर कुस्ती करून आल्या वारलेत. डोस ओव्हरलोड झाला, ब्लड फास्ट होतं त्यानं, ब्लड सर्क्युलेशन फास्ट. मग त्यासाठी तुम्ही का करता? का आपल्या जीवनाशी खेळता? मला हे म्हणायचंय. बरोबर आहे तात्या. आता भरपूर बोलला तुम्ही तात्या. नवीन पिढीला तुम्ही काय सांगशील? नवीन पोरांनी व्यसनाचं बद्दल बोलला तुम्ही आता, किंवा सर्व गोष्टी बोला. कुस्ती कशा पद्धतीने खेळलं पाहिजे, शिकलं पाहिजे का पैलवानांनी? नवीन पैलवानांना मी एकच हे करेन, ज्या पैलवानाच्या घरचे पालक लक्ष देतील तरच पैलवानकीला पैलवान पाठवावा, अन्यथा पैलवानकीकडे पाठवू नये, असं माझं मत आहे. ज्याच्या घरचे आई वडील भाऊ चुलता कोणतरी असेल त्यांच्या घरातला पैलवान लक्ष देतो पैलवानाकडे, हा लक्ष 24 तास लक्ष देणारा असेल तरच पैलवानकीकडे त्यांनी पैलवानाला घालावं, ना अन्यथा पैलवानकीकडे घालू नये, असं माझं मत आहे.
फार मोठी गोष्ट बोलतात, स्वतः कोच आहेत. मला आंतरराष्ट्रीय पैलवानांनी यांचं मत काय बघा, म्हणजे आपल्या पोराला आपलं लक्ष पाहिजे, शाळेत घालताना सुद्धा पालकांचं त्या मुलाकडे लक्ष पाहिजे, हे यातून ह्यांचं सांगणं आहे. तात्या मी हे एक मन गोष्ट आहे, वाण नाही तर गुण लागतो. जरा थोडं कळायला लागलं, त्यानं एखादी मैदानला कुस्ती मारली, त्यानं ती बघितलेलं असतंय, यार त्यानं इंजेक्शन घेतंय, पावर लय चालतंय, ते माझं बघतंय आणि ते दुसरं लगेच ते चालू करते, त्याचं तिसरं बघतंय ती तिसरं चालू करते, चौथं बघतंय त्याचं चौथं चालू करतंय. त्यासाठी त्याच्या घरच्यांनी जर लक्ष दिलं तरच पैलवानकीत पोरगं पाठवा, अन्यथा पैलवानकीला पोराला खरंच पाठवू नये. मी ह्या मताचा माणूस आहे. तुम्ही मला हा प्रश्न विचारता तात्या, की तुम्ही जेव्हा मैदानाला जाताय तुम्हाला कळतं का एखादं पोरगं डोप केलंय हे? असं त्याच्या चेहऱ्यावर हावभावानं तुम्हाला असं वाटतं का हे जर चंचल दिसायला लागले, ह्यानंच बहुतेक इंजेक्शन घेऊन आलाय, असं तुम्हाला कळतं का? त्याची पॉवर आहे ना 15 ते 20 मिनिट टिकती बरं का. म्हणजे काय असतं पॉवर म्हणजे काय, तो काय वाघ होत नाही, फक्त स्पीड थोडा. ती बी असा काय लय की तो काय लय तारे तोडत नाही, की बाबा लय 50 किलोचा पैलवान 100 किलो पोराला पाडतोय, असं काय नाही. उग किंचित म्हणजे काय म्हणतात ना त्याला, चाराने फरक. चाराने पण नाही. मी काय सांगितलं मग तुम्हाला की शाळेतले जे पालक आहेत ह्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगशील? आता शाळेतले पालक, आता तुम्हाला सांगतो आपल्या टायमिंगला वेगळं होतं. होय, पहिलं पालकच म्हणायचे ह्याला अजूक मारा, हो. आता उलट झाले. आता शाळेतल्या एखादा शिक्षकानं मुलाला काय चुकी, बाबा समजा गृहपाठ नाही केला, अभ्यास नाही करून आला, त्याला एखादं थोडं बोललं आणि त्या विद्यार्थी घरी जाऊन सांगतो की बाबा आई पप्पाला कोणाला तरी सांगतो की बाबा असं असं मला सरांनी मारलं, तर ती आईबाप तिथं भांडायला जातात. पहिलं आपल्या टायमाला अशी विचार होते, तूच काहीतरी चुकला असशील असं आई वडील म्हणायचे, आणि आई वडील परत तिथं जाऊन सांगायचे ह्याला परत चांगलं मारा सर, ह्याच्याकडनं अभ्यास करून घ्या. आता तसं नाही, आता उलट झालंय. ती आता शासनानं नियम काढला आहे की तिथे केसाला हात लावायचा नाही, लावला की काय मग आता येणाऱ्या काळात ही पोरं सहनशील बनणार नाही. त्याला आधार झालं म्हणजे ताकद झाली, खोट्याला तुम्ही सपोर्ट करताय ह्याचा अर्थ हा झाला. फार मोठी गोष्ट बोलतायत तात्या. संतोष गरुड एक प्रश्न हा विचारणार आहे, ज्यावेळी संतोष गरुड पैलवान खेळायचे तेव्हा बिराजदार मामाचे वडील इथे खेळायला होते, सॉरी खेळायला बघायला यायचे, रोज लढती मिळतील बाहेर. त्यावेळी त्यांनी बघितलं सांगितलं होतं की संतोष गरुड महाराज कशी होईत नाही म्हणलेले, कारण ते एवढा मोठा पैलवान असून सुद्धा म्हणलं की महाराज कशी होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं. बिराजदार मामांचे वडील सांगायचे आम्हाला, कारण ते एक माणूस असा होता की त्यांची अध्यात्मावर इतका विश्वास होता, म्हणजे मामांच्या वडिलांचा खूप विश्वास होता. त्यांनी 21 वर्षे इना खाली ठेवला नव्हता. त्यांच्या मंदिरातल्या गावातल्या 3 विनेकरी होते, त्यांची 8-8 तासाची ड्युटी होती आणि त्यांना पगार होता. मामांचे वडील त्यांना पगार द्यायचे. ते इना खालीच ठेवला नाही 21 वर्षे. ज्या टायमिंगला सातपालला मारलं बिराजदार मामाने, त्या टायमिंगला तो म्हणजे मामांचं बी वय, मामांच्या वडिलाचं बी वय झालं, म्हणजे मरण्याच्या अगोदर 1-2-3 वर्षे, म्हणजे 80 वर्षाचे होईपर्यंत 21 वर्षे इना खाली ठेवला नाही त्यांनी. सतपाल विजय झाल्यावरच ठेवला. मग त्याच्यानंतर एक 4-5 वर्षानं, म्हणजे इतकं त्यांना एखाद्या माणसाला म्हणतात ना दैवशक्ती प्राप्त असलेला माणूस होता माधवांना बिराजदार. मग ते एकच म्हणायचे, असं बसायचे, कुणाची तयारी कशी आहे. त्यांनी जेवढे म्हणजे सांगितले की बाबा ह्या वर्षी सनगर सर 100% महाराष्ट्र केसरी होणार, सनगर सर 100% महाराष्ट्र केसरी झाले असं सांगायचं पहिलंच. हो, तुमच्या देखत असं बोललेलं आहे. हो, आमच्या देखत बोललेले आहेत. संतोष गरुड म्हणत होते की मला डायरेक्ट सांगितलं शिव गदा घेऊ शकत नाही महाराज केसरी सांगितलं, आणि त्यांनी मान्य केलं. म्हणून तुम्हाला त्यांचा राग आला का? नाही म्हणले. तर राग कसा येणार, कारण त्यांनी देवी शक्तीच होती, त्या मला खरंच सांगितलं डायरेक्ट होणार नाही तर नाही, आणि तसंच झालं. आणि त्यानंतर म्हणलं की दत्ता गायकवाड पण म्हणतात की पायाला लागलं होतं त्यांच्या, दत्ता गायकवाडच्या पायाला लागलं होतं आणि सोडणार होते, कधी पीटी घेऊन जाणार होते, बरोबर का? बरोबर. मग काय झालं, लास्ट अधिवेशन मला खेळायचं आणि बस करायचं. मग त्यावेळी म्हणतात ना अण्णांचे वडील, मामांचे वडील म्हणलेत दत्ता गुरुदळा घालू शकतो यावर्षी,
काय म्हणायचे, असं म्हणायचे की दत्ता काहीतरी गुरुदळा घालणार ह्या वर्षी, असं म्हणायचं का? हे 4-5 जण आहेत ना पोरं, ह्याच्यातला कोणतरी महाराज होणार. होणार ह्या 4-5 जणांपैकी. आणि तसंच झालं, 4चे 4 फायनलला आमच्या. बरोबर आहे. तात्या, आता कुस्तीगीर संघटना 4 झालेले, एका महिन्याला एका वर्षाला आता 4 महाराज केसरी मिळणार, बरोबर? ह्याचं काय होतं ते आता, काय महाराज केसरी चाललंय, हे एकत्र यावं असं तुम्हाला वाटतं का? नाही, एकत्र तर आले पाहिजे, एकत्र आलं तर चांगलं आहे. कुस्तीचा म्हणजे क्रेज कमी नाही होणार. अशा 3-3 आणि 4-4 स्पर्धा झाल्या की त्याचा क्रेज कमी होणार. आता ठीक आहे, बक्षीस चांगलं ठेवले म्हणून पोरं खेळतील, नाहीतर बक्षीस जर चांगलं ठेवलं नाही ना तर कोणच खेळणार नाही. पण प्रेक्षक कुठं बघायला जाणार तात्या? प्रेक्षक बघायला कुठल्या महाराज केसरीचा आनंद घेणार सांगा बघत तात्या? हा एक प्रश्न आहे मला. विचारांचा प्रेक्षकांचा काही हीच येत नाही त्याच्यात. आता ह्या संघटनेचा वाद आहे. होय की मग प्रेक्षकांनी बघायची कुठली? आता बघा, एखादा माणूस 4 महाराज केसरी व्हायला लागले तर 5-5 दिवस प्रत्येक वर्षी 20. कोण जातो बघायला? मग तेच झालो, जाणार नाही ना. कुस्तीपासून आहे ना प्रेक्षक वर्ग लांब गेलेला आहे आता सध्या तरी. आजच्या घडीला तुम्ही मैदानला बघा, किती मोठ्या पैलवानाची कुस्ती लावा, 9-10 वाजेपर्यंत मैदानचं, तर 10 वाजता 100 माणूस नसते. आज तीच 15-20 वर्षापूर्वी तिथं 10,000 माणूस असायचे. तिथं आता 100 माणूस बघायला थांबणं गेले. का तर लोकांच्या जवळ, जनतेजवळ टायमिंगच नाही राहिलेला. त्यामुळे एकत्र यावं. आणि महत्वाचं दुसरी गोष्ट, अजून एक लोकांच्या पैलवानाच्यातले फॅड आले, नुरा कुस्ती करणे. नुरा म्हणजे ईर्ष्या कमी झाल्या आणि नुरा कुस्त्याचं प्रमाण जास्त वाढलं. ठरवून कुस्त्या, आपण कुणाचं नावच नाही घ्यायचं. बरोबर. काय करतेत तर करतेतच मी म्हणतो. बरोबर. कुणाचं नाव नाही घेणार आम्ही. पंच म्हणतो, आज तुम्ही वस्ताद म्हणतो, सगळं कळत असतं. मी पंचगिरी करतोय प्रत्येक मैदानात बऱ्यापैकी. पैलवान इकून एकाच्या कानात बोलतात. कसं करायचं सांगा आता काय काय राहिलं पैलवानकीचं मला सांग. पहिलं तुमच्यावर होतं का वाचलं? अहो बघत नव्हते, एकामेकाला बघत नव्हते. एवढी परिस्थिती. मी सत्य बोलतोय तुम्हाला. कुणाला काय वाटायचं ते वाटू द्या, कुणाला काय बाबा काय कुणाचं देणं घेणं नाही मला. बरोबर, मी आहे ते खरं बोलतोय. बरोबर. ते कुठले बी असतील पैलवान, चुकीचं आहे. बरं ते चुकीचं म्हणजे चुकीचंच आहे फार. पुढची पिढी काय तुमच्याकडनं आदर्श घेणार? बरोबर. तुम्हाला पैसा, त्यांना वाटतंय आम्हाला ही गोष्टी कळत नाहीत. सगळं कळतंय. सगळे एकूण एकाचं रेकॉर्डिंग ऐकावं तिथं. ह्यानं मला कुस्ती मागितली, ही रेकॉर्डिंग ऐका. त्यानं मला ती कुस्ती मागितली, रेकॉर्डिंग ऐका. बाबा आम्ही म्हणतो रामराम, तुम्ही बघा. ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडल. आज तुम्ही स्टँडर्ड पद्धतीनं चोरी करताय, बरोबर आहे काय? तुम्हाला प्रेक्षक, ग्रामस्थ, यात्रा कमिटी पैशाला कमी करीत नाही. तुम्ही लाख 2-2 लाख रुपये घेता, 50-50 हजार रुपये घेता. आज ग्रामीण भागात बघा, 1 लाख रुपये कमवायचं म्हणलं तर त्याला 4 वर्ष मेहनत करावं लागते सालगाड्याला. होय. तुम्ही एका तासात, तुम्हाला पण खर्च आहे. आम्ही म्हणत नाही की तुम्ही काटा कुस्ती करा, हाकण पडला तरी चालेल, काय फरक पडत नाही. पण नुरा कुस्ती केली नाही पाहिजे. नुरा कुस्ती करू नका. त्या माणसाचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही. ते तुमचे पैसे पचणार नाहीत तुम्हाला. आता तुम्हाला वाटतंय पैशाचे बंडल तुमच्याकडे येतात. कोण लाख मिळत असेल, कोणाला 2 लाख रुपये मिळत, कोणाला 10,000 रुपये मिळत असतील, काय? परंतु तीच पैसे तुम्हाला परतफेड करावं लागेल. हे लक्षात ठेवा. त्यामुळे नुरा कुस्ती झाला नाही. नुरा कुस्ती करू ना. का करता तुम्ही नुरा कुस्ती? मला हे म्हणायचे काय कारण काय नुरा कुस्ती करायची? मी मोठा आहे ना, तुम्ही मोठा आहे ना, तुम्ही पाडून पैसे घेऊन जावा. मी असं सुद्धा बघितले काही ठिकाणी, मी सुद्धा बघितलं, मला माफ करा, की गाडीत एका दोघं आलेत पैलवान आणि बाहेर थोडस लांब जाऊन उतरतात नाही, परत त्यांची गोष्टी लागतात. असं मी बघितलंय एका ठिकाणी. आपलं नाव मी पण सांगत नाही. नाव नाही सांगायचं. नाव काय करायचं? कारण का प्रतिबद्ध नाही होणार. हे लक्षात ठेवा, हे कळते लोकांना. आमचं काम आहे की जगवणे कुस्ती जगली पाहिजे. कशी जगणार तर हे तुमचे असली कारण सांगायलाच पाहिजे लोकांना. ऍक्च्युली तुम्ही करू नका. अहो काहीच कारण नाही करायचं. तुम्हाला पैसे देतात लोक आणि मग कष्ट करते, शेतात राबतात लोक. इथून पुढे तर तुम्हाला सांगतो, सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, ज्याच्यात दम आहे, मी लय मोठा आहे ना, पाडून पैसे घेऊन जा. दोघांचे पैसे मध्ये ठेवले जाते, मैदानात अशा कुस्त्या घ्या. बरं तिथं आता ती पोझिशन अजून क्रिटिकल आहे. एखाद्या पैलवानाला फिरायला काढलं, एखादा पैलवान आडवा आला, मी खेळतो म्हणून,
तू काय माझी जोड आहे का? बाहेर गेले की ती मैदानाच्या बाहेर गेले की भांडणं चालू. तू मला अडवालास, मी तुझ्याकडे बघतो, तू काय जोड आहेस का माझी? अरे तू जोड आहे का नाही ती तुझी सिद्धता तिथं दाखव ना लाल मातीत. बरोबर. हा? तू भांडतोय कशाला बाहेर हा, जाऊन? तू दादागिरी करायची भाषा करतो. हा, तू काय माझी जोड आहे का? तू मला उठून आलास, तुला बघतो थांब. मग अहो, त्याच्या संग आता भांडणं करायचे. परवा असलम काजी वस्तादांची मुलाखत घेतली, त्यांनी सांगितलं, रास्त आहे त्यांचं बोलणं. तुम्ही ऐकली? असलमची ऐकली, बऱ्याच पैलवानाचं मी ऐकलं. जुने पोरं ती पोरं होती काय. असलम बी मला ज्युनियर तुम्हाला सांगतो. बरोबर. काय हा, बरोबर. चंद्राराव पाटील झालं, असलम काजी झालं, हे आम्हाला ज्युनियर आहेत. हा, बरोबर. काय हे कधी असल्या भानगडीत पडले नाहीत म्हणून तर एवढे नावारूपाला आले ना. जर त्यांनी तसं केलं तर ते कधी झाले नसते. अहो इकडं बघा, तुम्ही किती जरी खाली पाण्यात जाऊन पादला त्याचा बुडबुडावर येणारच आहे थोड्या वेळानं. त्यामुळे काय हा त्यामुळे हे करू नका. हा, ही करायच्या भानगडीत पडू नका. काटा खेळा, पैसे देतात तुम्हाला ग्रामस्थ. एकतर पैलवानकी बुडत चालली आहे, कमी होत चालली आहे. त्यासाठी तुम्हाला माझी एकच कळकळीची विनंती आहे सर्व पैलवानांना, सर्व महाराष्ट्रातल्या पैलवानांना, बरोबर. बाबांनो ह्या भानगडीत पडू नका. हा खेळ आहे, बरोबर आहे. हा कुणाची दुश्मनी नाही कुणासंग. बरोबर. काय हा खेळ आहे, हा खेळाडू वृत्तीनंच स्वीकारून हा खेळ खेळा. ही कुणाची काही दुश्मनी नाही, कुणाची काय बांधायला बांध नसतो. ही कुस्ती आहे, हा विरंगुळा आहे. सर्वसामान्य माणसाला ह्याच्यातनं आनंद मिळतो. बरोबर आहे. काय त्यासाठी हा खेळाप्रमाणेच खेळा आणि खेळाच्या ठिकाणीच खेळ राहू द्या. घरी नेऊ नका, बाहेर नेऊ नका. हा बस. फार मोठी गोष्ट तात्या गोविंद तात्या बोललेत. जे इंटरनॅशनल पैलवान आहेत, आज 250 मुलांना प्रशिक्षण देतात. काका पवार तालीम पुणे या ठिकाणी त्यांचे बंधुराज प्रशिक्षण देतात. आणि अनेक नॅशनलचे पैलवान घडलेत. आणि सगळ्यात आवर्जून मला एवढं सांगायला लागेल की काका पवार ह्या वस्तादांनी बऱ्याच पोरांना भाकरी देण्याचं कार्य केलं. त्यांना इंडियन रेल्वे, पोलीस भरती, कुठं कुठं त्यांना मोठमोठ्या लेवलवरती नोकऱ्या लावण्यासाठी मदत करण्याचं कार्य 100 पोरं केलं. लावलेत काकासाहेबांनी आतापर्यंत, 100च्या वर. 100च्या वर पोर लावले. रेल्वेत. तर अशा काकासाहेबांचा पण मी हार्दिक अभिनंदन करतो. तुम्ही या 100 मुलांना रोटी देण्यासाठी थोडीशी मदत केली. मी देवाचं रूप तर म्हणणार नाही, पण त्यांनी काम केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि जी 100 पोरं लागलीत त्यांचं पण आभार मानतो की त्यांनी त्या पात्र झाले त्या गोष्टीला. बरोबर. आणि इथून पुढे सुद्धा असेच परिणाम तुमच्या हातून घडावेत. आणि मोठ्यातल्या मोठ्या लेवलला 4 महाराष्ट्र केसरीचे 4 महाराष्ट्र केसरी तुमच्यातून निघावेत असं मला वाटतंय. Thank you. एवढंच बोलतो आणि मी इथे धन्यवाद, थांबतो. धन्यवाद. नमस्कार साहेब. नमस्कार. जय